तुल्यबळ संघ या ठिकाणी आणि दोन्हींना विजय आवश्यक आहे. ओके ये खाली ये बस बस आता सेंटरला ठेव. बोल दिसालाय बॉलिंग रायकोर आहेत विश्वजित पाटील. सामना करतील शिवाय यांचा. नॉन रायकोर आहेत शशी पोटे. खूपच चांगला असा याकरलेचा चेंडू शिवाजी आर्णे यांचा. काहीतरी काढायला शशिकांत पोटे यांनी झालेल्या पहिल्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करून दिवस स्पोर्ट्सला एक चांगली सलामी दिली होती. चांगला शॉट या ठिकाणी चौकार ना चौकार. आणि चालू केले चालू केले पाया म्हटलं 2 निवडते काय चालू केलं म्हटलं चालू केलं चांगले कॉम्बॅट. 0 पहिला बॉल 0 दुसरा बॉल 1 तिसरा बॉल 4 चौथा बॉल 1. स्ट्रायकर भेटला ना. चांगला कमबॅक शिवारणे यांचा. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना शिवारणे 2 रॉड झाले काय नाही झाली की आता एकच लास्ट बॉल 5 बॉल. सुंदर अशी बॉलिंग शिवारण्याची थोडीशी मिस्टेक. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावसंख्या. बोलणार आहे बोला की मला त्या पुढची मॅच रॉयल तुमची उद्या सकाळी पाहिजे रोज करून उद्या उशी काय 2 करेन तो आमच्या बरोबर तो आला दुसऱ्या 2 नंबर लावला. शॉट आहे
पाणी काय टेस्ट मी आणलो कबड्डी करायची नाही कोण आले का बघा त्यानंतर सुंदर असा फटका आणि परत चौका एक पॉइंट 3 षटकानंतर देव स्पोर्ट संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 17. सुंदर असा कमबॅक आदेश आळगावकर अष्टपैलू खेळाडू यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी देखील संघाने तयारीत राहायचं आहे आणि सुंदर असा चेंडू क्लीन बॉल केल्याचे विश्वजित पाटील यांना अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी करताना आदेश आळगावकर यानंतर होणारा सामना रॉयल मराठा विरुद्ध युवा शिटर्स या दोन्ही संघाच्या कप्तानांनी या इनिंग नंतर टॉस साठी उपस्थित राहायचं आहे यानंतर स्पोर्टचा नवीन फलंदाज रोहित गायकवाड पुढचा चेंडू परत एक सुंदर असा चेंडू आणि दोन च्या दिशेने बघूया त्यावर किती धावा घेतात ते त्यावर एक धाव पूर्ण आणि एक सफल षटक समाप्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर देव स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 18. तुम्ही दोघं हे कसं देणार तुला चार्जिंगला तुम्ही ते त्यानंतर वैयक्तिक पैलू संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत ते अवधूत मोरे त्यांचा सामना करतील ते रोहित गायकवाड एकेकाने एका संघातून खेळलेले खेळाडू आता परस्पर विरोधात खेळत आहेत बघूया आता त्यांची जुगलबंदी कशी होते ते आणि सुंदर असा पटकवलेला चेंडू आणि हा झेल सुटलेला शिवतेज धावा यांच्याकडून बघूया त्यावर किती धावा घेतात ते आणि त्यावर 3 धावा घेण्यात यशस्वी ठरलेला ते फलंदाज
या पुढचा चेंडू अवधूत मोरे यांचा शशिकांत पोटे यांच्यासाठी त्या 3 धावेने धावसंख्या सापडलेली धावसंख्या झालेली ती 21. परत एकदा वरती चढ थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि त्यावर वाईड बाईची धाव. या पुढचा चेंडू रोहित गायकवाड यांच्यासाठी सुंदर असा फटका आणि त्यावर बघूया जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे शिवाजी आर्णे यांनी आणि आपल्या संघासाठी 3 धावा खरोखर त्याने रोखलेल्या आहेत. खतरनाक अशी फिल्डिंग परंतु सुंदर असा चेंडू आणि शिवाजी आर्णेने दाखवलंय की आपण महाराष्ट्रावर कसे फिल्डिंग करू शकतो याचा एक नमुना दाखवलेला आहे त्यांनी. या पुढचा चेंडू शशिकांत पोटे यांच्यासाठी आणि परत एकदा सुंदर असा चेंडू आणि त्यावर चोरटी धाव देण्यात यशस्वी ठरलेले ते फलंदाज. त्यावर बाईचे एक धाव. त्यानंतर पुढचा चेंडू त्याचा सामना करतील रोहित गायकवाड. सुंदर असा चेंडू त्यावर तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पण अतिशय चपळाईनं 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले फलंदाज. या लास्ट बॉल आहे लास्ट बॉल लास्ट बॉलचे प्लीज लास्ट बॉल इथे दिसत आहे जरा बॉल चेक करा. लास्ट बॉल पहिला बॉल सांग की 3 वाईड. पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतलेले. दुसरा चेंडू वाईड. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. परत दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. त्यानंतर तिसरा चेंडू डॉट. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर बाईचे 1 धाव आणि आता 2 धावा आणि लास्टचा चेंडू शिल्लक आहे बहुतेक धावा. एक वाईडच्या चेंडूवर धाव घेतले. हाय पुढच्या मॅच व्हायचे जरा अंपायरने कृपया सहकार्य करायचं. अजून एक मॅच व्हायची आहे त्यामुळे जरासं सहकार्य करा. लवकरात लवकर सामने पार पडा. इथं डिसिजन चुकत नाही कधी. बोल काय बंद कर रे. त्या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा सामना करतील ते रोहित गायकवाड. तिसरे षटक चालू आहे त्यातील हा शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू आणि त्यावर आणि चेंडू 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 27. 9च्या रनरेटनं धावा करत आहेत ते दिवस स्पोर्टचे फलंदाज. 27 आता काय ग्लास 27 काय झाले ते मागायला तिकडे 1 गडी बाद 27. शिवाजीला सांग औरंगाबाद कृपया लवकरच सामना घेऊन सहकार्य करा कारण का यानंतर अजून एक सामना व्हायचा आहे. शिवाजी आपण जबाबदार खेळाडू आहे त्यामुळे कमिटीला सहकार्य करायचं. आपण कमिटीचे मेंबर्स आहात. त्याला घरात सोडतात पाहिजे. सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे ते.
त्यापुढचे षटक वैयक्तिक दुसरे व संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत ते शिवाजी आर्णे. त्यांचा सामना करतील ते शशिकांत पोटे. आणि हा बॅट चिकन घेऊन गेलेला चेंडू त्यावर एक चोरटी धाव. दर्शनची फिल्डिंग झाली. दर्शनची फिल्डिंग झाली. दर्शन फिल्डिंग झाली. दर्शन पाटील यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. विदाउट प्रॅक्टिस परत एकदा सुंदर असा चेंडू आणि त्यावर बघूया किती धावा घेतात ते फलंदाज. पहिले धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्यासाठी धावासाठी धावा देत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या त्यांनी. आणि या 2 धावांनंतर संघाची धावसंख्या वाढून होते 30. या षटकातील पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते रोहित गायकवाड. परत एकदा सुंदर असा चेंडू आणि हा गडी बाद. अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करते ते शिवाजी आर्णे आणि त्याने एका चांगल्या धडाडीच्या बॅट्समॅनला पॅव्हलियनचा रस्ता दाखवला आहे. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी. शिवाजीला जरा लवकर फक्त त्यांनी फिल्डिंग लवकर करून पुढची मॅच जरासं लवकर संपवायची. शिवाजी आर्णे सहकार्य करा कृपया. तुम्ही समजदार आहात. परत तुम्हाला सांगायला लागू नये. त्यानंतरचा नवीन फलंदाजीस आला आहे तो संघाचा मालक भगवान गोरुले. आणि ही रोजची प्रॅक्टिसची जोडी शिवाजी आर्णे विरुद्ध भगवान गोरुले. अतिशय कडक मार असतो त्यांचा प्रॅक्टिसला देखील. बघूया आता ते खरोखर मॅचच्या वेळी आमने सामने आलेले आहेत. काय करतात ते बघूया. आणि थोडीशी दिशा गोलंदाजी करताना शिवाजी आर्णे आणि ऑफच्या बाहेरून गेलेला बॉल वाईड चेंडू त्यामध्ये अतिरिक्त धावांमध्ये भर आणि अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या झाली ती 31. 2 गडी बाद 31 दिवस स्पोर्ट्स या संघाची. त्या पुढचा चेंडू भगवान गोरले यांच्यासाठी. आणि परत एकदा सुंदर असा कमबॅक करताना त्यांनी मार केलेला चेंडू भगवान गोरले यांच्या पायावरती आदळलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना शिवाजी आर्णे. परत एकदा सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा बॉल शिवाजी आर्णे यांच्याकडून. निर्धाव चेंडू. आतापर्यंत त्यांनी जबरदस्त अशी गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. परत एकदा सुंदर असा निर्धाव चेंडू आणि त्यांचे षटक समाप्त झालेले आहे. त्यांनी या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करताना 1 विकेट घेऊन 4 धावा फक्त दिलेल्या आहेत. खरोखरच मी रोज प्रॅक्टिसला काय येतो काम धंदे सोडून हे त्यांनी दाखवून दिलेले आहे या षटकातून. याच नाही प्रत्येक षटक त्यांनी जबरदस्त असे टाकलेले आहे. आणि महादेव पोटे यांना देखील दाखवून दिलेले की मला बाहेर गोलंदाजी तुम्ही का देत नाही.
हे महादेव कोटे यांना देखील त्यांनी या परफॉर्मन्स मधून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे महादेव पटेलांना विनंती आहे की शिवाजी आज्ञांच्या गोलंदाजी तुम्ही दखल घ्यावी. महादेव पटेल गोट्यात असतील, ऐकत असतील तर त्यांनी जरासं लक्ष द्या. त्या समोरच आहे बघा स्टेजवर. शक्यतो पहिली ओव्हर देता का बघा. त्याच्यानंतर आजराला मॅचेस आहेत. आणि वडराईमध्ये देखील ओपन आहे. त्यामुळे शिवाजी कुठेतरी दखल घ्या. तसा तुम्हाला खुराक पण देतील ते. यानंतर पुढचे षटक घेऊन येते ते शिवतेज जावळे. आणि सुंदरचे गोलंदाजी. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी आपल्या मालकाकडून प्रेरणा घेऊन ते गोलंदाजी करत आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. परत एकदा सुंदर असा चेंडू आणि गेलेला स्लिपच्या दिशेने आणि त्यावर एकदा हजारांची अंटेने अंकल गाडीमध्ये जाते. त्यांना त्यांनी पहिल्याच सांगायला होते तुम्ही असेच चालू तुम्ही ते भेटायला आले अंटेने अंकल रोहित हजारेंना. 32 स्कोर सांग. संघाची धावसंख्या झाली 32. 2 गडी बाद 32. हे 4थ्या षटकातील 5व्या षटकातील तिसरा चेंडू चालू आहे. परत एकदा सुंदर असा ऑस्ट्रेलियन चेंडू आणि जाऊन हाताळलेला आहे तो पायावरती. जबरदस्त अशी गोलंदाजी करत आहेत ते शिवतेज जावळे. या पुढचा चेंडू शशिकांत कोटे यांच्यासाठी. परत एकदा जबरदस्त असा बॉन्सर पद्धतीचा चेंडू. काहीसा न कळलेला बॅट्समॅनला असा हा चेंडू. रोजीला जरा थंडवा. खूपच छान. या पुढचा चेंडू आणि थोडीशी दिशेने गोलंदाजी आणि लेगच्या साईडने गेलेला हा चेंडू वाईड चेंडू. चार ओव्हर 4 बॉल नंतर संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 33. 5वे षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती 33. 2 गडी बाद. परत एकदा दिशेने गोलंदाजी आणि वाईड चेंडू. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडलेली आहे ती. यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 34. या पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते शशिकांत कोटे. परत एकदा उंच असा फटकावलेला चेंडू आणि त्यावर झेल काही घेता आला नाही आणि 2 धावा पळून गेलेले.
आणि या पुढचा निर्धाव असा चेंडू वरती समाप्ती 5 षटकानंतर धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 36. दिसते काय तू सावळीला बस रे सावळी. त्यानंतर वैद्य दुसऱ्या संघासाठी 6वे शतक घेऊन येत आहे ते आदेश आळावकर. त्यांचा सामना करतील ते भगवान गोरुले. देव स्पोर्ट संघाचे संघालक भगवान गोरुले यांच्याकडून या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त रन बनवून आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. बघूया ते काय करतात ते या शेवटच्या षटकामध्ये. उंच असा मारलेला फटका आणि त्यावर षटका. आपल्या रोजच्या प्रॅक्टिसच्या अनुभवावर बॉलिंगचा सामना करताना भगवान गोरुले त्यांनी उत्तुंग असा फटका मारून त्यावर षटकार घेतलेला आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 42. लो स्कोरिंग आणि चुरशीचे असे सामने इथे चालू आहेत. यानंतर होणारा सामना साठी तयारीत राहायचं. परत एकदा उंच असा फटकावण्याचा प्रयत्न आणि त्यावर झेल सोडलेला आहे. चांगले जोखीम मिळाले ते भगवान गोरुले यांना. एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहे ते फलंदाज. त्यानंतर या षटकातील पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते शशिकांत गोटे. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडून झालेली आहे ती संघाची धावसंख्या झालेली ती 43. 2 गडी बाद 43. अजूनही या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक. बघूया शशिकांत गोटे ह्या 4 चेंडूवर करून दाखवतात ते. परत एक सुंदर असा फटका यॉर्कर चेंडूवर आणि मिस फील्ड झालेले शिवतेज जावळे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी अतिरिक्त 3 धावा विरोधी संघाला बहाल केलेल्या आहेत शिवतेज जावळे यांनी. आणि ह्या चौकाराने संघाची धावसंख्या झाली ती 47. तुम्ही जरा तिकडे बसा. तुम्ही जावा प्लीज तिकडे बसा. काय सांगू पुढचा चेंडू आणि उंच असा फटका मारण्याच्या नादात बॅटची काढा घेऊन गेलेला आहे तो लेफ्ट साइडला आणि त्यावर चौकार. काम झालं आणि या चौकाराने त्यांनी देव स्पोर्ट्स या संघाचे अर्धशतक पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे ते शशिकांत गोटे यांनी. अजूनही या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. रे शिवाजा दिला पुढे आणि बाकी परत येतात. आणि हा उंच असा टोललेला चेंडू त्यावर बघूया आणि सुंदर असा झेल. कॉटन बॉल केलं ते शशिकांत पोटे यांना. उंच फटका लगावण्याच्या नादात
त्यांची बॅटची काढा घेऊन हा तिथेच उंच उडाला झेल कॉटन बॉल केलेला आहे त्यांना आदेश आढावकर यांनी आणि खरोखरच यानंतर फलंदाजी सेट आहे ते तिने जवळपास मागच्या मला 1-2 सामने जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती पण महादेव पोटे यांना पाकिट मिळाल्यामुळे त्याने आपल्या सोडलेला आहे सतीश मोरे महादेव मोरे यांना एक पुढा भेटला होता बहुतेक फक्त त्यांना चुना दिला नाही त्याने आपल्यावर सोडलेला आहे बघूया काय काम करतो ते आणि हा उंच असा पटकावण्याचा प्रयत्न आणि त्यावर एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण सफल आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52 त्यानंतर युवा आदर्श आणि रॉयल मराठा या दोन्ही कप्तानांनी यायचे टॉससाठी आणि अंपायरना एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर टीमना इथे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होण्यासाठी सांगण्याचं आहे कारण का सामने हा बॅड लाईट मध्ये जाण्यापेक्षा जरासं लवकरात लवकर आपण पार पाडून घेतला तर बरं होईल रक्षक स्ट्रायकर्स या संघाला 36 चेंडू 53 धावाची गरज आहे 8.83 च्या रन रेटने या धावा करायच्या आहेत त्यांना त्या खतरनाक असे युट्यूबला दाखवणार सुमित जाधव आणि त्यांचे सहकारी निलेश गोरे त्यांचे सेट पण तिथंच आहे आणि सगळ्यांचं तुम्ही बघू शकता कोणाचं सेट नांगरले पळवलंय मोटर मारलाय पलटी मारलाय काय सगळं बघू शकता आणि आपण तुम्हाला कॅमेरा दिला जाईल त्यामध्ये खाली बुडा तुम्ही त्या घरात त्यातून दाखवता येईल गावाला की मासे कुठे फिरता येतात आणि काय करता येते तुमच्याकडे खाद्य पण दिलं जाईल दोन्ही प्रकारचं 95 मिनिटे जास्त कृपया लवकरात लवकर सामन्यासाठी चालू करून सहकार्य करा त्यानंतर भगवान स्ट्रायकर या संघाची ओपनिंग जोडी त्यांनी आतापर्यंत VPL दणाणून सोडलेली अशी ओपनिंग जोडी शिवतेज जाळे आणि आदेश आढावकर शिवतेज जाळे हे कंटिन्यू 2 वर्ष इंडी फाउंडेशन या संघातून खेळत होते पण त्यांना कोणाचा तरी लिंबू लागलेला होता त्यामुळे शिवाजी यांनी उतरून घेतल्यामुळे त्यामुळे ते आता जबरदस्त अशी परफॉर्मन्स दाखवत आहे आणि आता ह्या पुढे आम्हाला प्लेयर घेण्या अगोदर त्यांना ते सगळं दाखवून आणायला लागणार आहे आणि भागवत ब्लास्टर या संघाला देखील यायची नोंद घ्यायला लागणार आहे मेवणं पाहुण्यांचा बघून घ्या मला टॉस घ्या की भाऊला दोन गाड्या करायला द्यायच्या मोठ्या बारक्या टॉस घ्या रोहित गायकवाड पण ज्याला पहिल्या वर्षी घेतलं होतं तेव्हा पण काय चालतच नव्हता काय व्हायला लागले काय नेमकं समजत नाही मुद्दाम करायला लागले काय लोक काय करायला लागले रोहित गायकवाड काय तर सांगत आहेत पण त्याच्याकडे माहीत पोहोचत नाही पहिला चेंडू आणि थोडासा दिशा चेंडू त्यावर एकदा
वरती आणि परत एकदा दिशेने गोलंदाजी दुसरा चेंडू देखील होईल. फक्त इंडिपेंडेशनला एवढाच फायदा आहे की निलेश गोलांना 8,600 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी तेवढी रोख रक्कम 8,600 इंडिपेंडेशनला देण्याचे जाहीर केलं. त्यामुळे आमचे फायद्याच आहे सांग, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. यानंतर पुढचा चेंडू घेऊन येत आहेत रोहित गायकवाड. परत एकदा लेगच्या दिशेने आणि षटका. जबरदस्त अशी फलंदाजी करताना शिवतेज जावळे बॉल प्लीज. कमिटी मेंबर्स मगाशी जे चिकात बांगडा करत होते त्यांनी जावा. आता तिथं बांगडा टाकलेले आहे जाऊ शकता. आणि जसा अंधार होईल तसं सोय पण तिथं होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर चिकात जाऊन सहकार्य करायचं आहे. अजूनही टॉस साठी आले नाही युवा आदर्श आणि रॉयल मराठा. या पुढचा चेंडू रोहित गायकवाड यांचा. परत एकदा सुंदर असं कमबॅक केलं ते रोहित गायकवाडांनी. आणि एक जाणीमाने बॉलर आहेत रोहित गायकवाड. सुंदर असं कमबॅक केलेलं आहे त्यांनी आणि हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे. अशीच रंगतदार अशी लढत आणि हा सुंदर असा फटका. बॅटचे पैसे वसूल आम्ही बॅट घेतले पैसे देऊन ते बॅटचे पैसे वसूल करत आहेत ते शिवतेज जावळे. खतरनाक अशी फलंदाजी करताना शिवतेज जावळे फक्त निम्मा खर्च देऊन जा. परत एकदा सुंदर असा कल्याण चेंडू निर्धाव चेंडू. शिवारने दखल घ्या. प्रॅक्टिसला बॅट देत नाही पण आम्ही मॅचला बॅट दिलेला आहे लक्षात ठेवा. फक्त सोय कृपया घरा साधमध्ये चालते आमची. सुंदर असा फटका. पॉवर बॅटची पॉवर रिलीज बोललेलं जमलं नाही ते करून दाखवत आहे शिवतेज गोल शिवतेज जावळे. त्यांच्यासाठी खास ही बॅट चांगली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून शोधून आणली होती मी आणि रोहित आजारांनी. पुढचा चेंडू परत एकदा सुंदर असा टोलेला चेंडू आणि त्यावर सुंदर अशी फिल्डिंग सतीश मोरे यांच्याकडून. एक धाव. चला 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 हे टॉस घ्या. सरकारच्या समर्थनाचा धाव संख्या झाली ते बिनबाद 19 आणि हा सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू 34 धावांची गरज आहे. ती भगवान रक्षक टायगर्स या संघाला. त्या पुढच्या सामन्याचा टॉस होत आहे ते आदर्श आणि रॉयल मराठा या संघादरम्यान. ते टॉस घेत आहेत ते आपल्या त्या स्पर्धेसाठी वैयक्तिक बक्षीस देणारे अविनाश मेंडोले यांच्याकडून. बॅटिंग दिलाय
हरिण सुपर रॉयल मराठा बॅटिंग. रॉयल मराठा टीम आहे जी आतापर्यंत क्वालिफाय रॉयल मराठा कुणी टॉस जिंकला काय घेतलं? रॉयल मराठा जिंकला आणि बॅटिंग आहे. रॉयल मराठा जिंकली बॅटिंग. परत एक सुंदर असा फटका आणि लॉंग ऑफच्या दिशेवर लॉंग ऑफच्या प्लेयरच्या डोक्यावरून गेलेला आहे चेंडू आणि चौका. रॉयल मराठा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या षटकातील पुढचा चेंडू आणि बॅटची कव्हर घेऊन गेलेला आहे चेंडू लेग साईडच्या दिशेने. बघूया त्यावर किती धावा घेतात ते फलंदाज आणि त्यावर एक धाव. निलेश जरासं कॅमेरावर चेंडू 29 धावांची गरज आहे बाबा रक्षक स्ट्रायकर्स या संघाला. भगवान बोरले एक अनुभवी गोलंदाज. बघूया आदेश आरोगर या तळपत्या फलंदाजाला कसे जपडून ठेवतात ते. खरोखरच ही जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. जसे की थोडासा मध्ये मिसमॅच झालेला आहे. आणि हा स्लोरन सन्मानजनक खेळून काढलेला तो आदेश आरोग्य यांनी जबरदस्त अशी गोलंदाजी करताना भगवान गोरले परत एकदा स्लोरन टाकण्याचा प्रयत्न आणि तितकीच चांगली फिल्डिंग केलेली आहे ती शशिकांत पोटे यांनी. शशिकांत पोटे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. त्यांचा आदर्श घ्यावा लागेल की ते जवळ असून देखील ते कधीच प्रॅक्टिस येत नाही. पण जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त बॅटिंग. ते कधी प्रॅक्टिस करतात ते बघावं लागेल. लाईटची सोय करावी लागेल. परत एकदा सुंदर असा चेंडू निर्धाव पद्धतीचा चांगला कमबॅक करताना गोलंदाज भगवान गोरुले. या पुढचा चेंडू आणि परत सुंदर असा फटकवलेला चेंडू पण तितकेच सुंदर क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर भार्गव ब्लास्टर या संघाची धाव संख्या झाली ती बिनगडी बाद 25. अजून समजून घ्या उन्हाचा तडाखा आहे. तुम्हाला काय होऊ शकते. 24 चेंडू 28 धावांची गरज. तुम्ही चक्क मासे पकडा जात होता युट्यूब लाईव्ह वरून. त्यामुळे तुम्ही आमच्या एखादा शब्द समजून घ्यायचा. सगळं नाही दाखवत रे मी. प्रत्येक बॉल लगेच टाकायला रे जायलाच कि मग. 24 चेंडू प्रत्येक बॉल धावांची गरज आहे. यानंतर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत ते रोहित गायकवाड यांचा सामना करतील ते आदेश आडवकर. आदेश आडवकरांना बाद करायचे असेल तर महादेव कोटे सारखी तपश्चर्या करावी लागेल. तासन तास काळापासून मंदिरातून बसून होते.
आणि हा उंच असा मारलेला फटका आणि त्या मंदिरच्याच दिशेने षटका. आरंभीचा पैसा वसूल कॅच घेतलेला आहे. खर्च भागवलेला आहे त्यांनी. बघा काय काय होऊ शकतं VPL मध्ये. खर्च पण निघू शकतो, काय काय होऊ शकतं, नाव पण होऊ शकतं, खर्च पण निघू शकतो आणि आपलं नाव पण अजरामर होऊ शकतं. हेच आपण घ्यायचं असतं या VPL मधून. गेली रे. आली गे. परत एकदा दिशेने गोलंदाजी आणि वाईट पडत चेंडू. परत एकदा पुढचा चेंडू. सुंदर असा हा चेंडू याकडे तितकेच सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. या पुढचा चेंडू. यानंतर पुढचा चेंडू सामना करतील ते आदेश पडावकर. परत एकदा सुंदर असा ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यावर काही धाव घेता आला नाही. फलंदाजाने हा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर पहिल्या बॉलवर षटकार खाल्यानंतर सुंदर असे कमबॅक करताना रोहित गायकवाड. दिशेने गोलंदाजी आणि हा चेंडू. खतरनाक असा झेल घेतलेला आहे तो विश्वजित मोरे आणि जबरदस्त अशा आपली नजर रोखून उभे होते. त्यांना माहित होते की असा काही चेंडू मारला की त्यांच्या डायरेक्ट हातामध्येच गेलेला आहे तो. नवीन बॅट्समॅन कृपया तो बॅट्समॅन डगआउट मध्ये पोहोचत आहे. तुम्ही IPL बघता की काय करता हेच आम्हाला समजत नाही. कदाचित पण आता उत्तरच आहेत फलंदाजीसाठी. जरासं अंपायरने विनंती आहे, यानंतर अजून एक सामना घ्यायचा आहे, त्यामुळे जरासं लवकरात सामना पार करून सहकार्य करायचं आहे. दोन्ही अंपायर अमित मेंडोले लेग अंपायर. आपल्याला माहिती आहे किती वाजता अंधार पडतो. नंतर अंपायरने व्यवस्था करायची आहे लाईटची आणि पुढचा सामना खेळून पार पाडायचा आहे. 19 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे आणि 2.5 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली 1 गडी बाद 31. थोडस चेंज झालंय का शिवते चेंज करायला तर पाहिजे. वाईट कोई 2 नंबरचा काय नाही हो असेल तर वाईट वाईट आहे किती झालं आता टाकतो 2 नंबर फक्त वाईट आहे. 19 बॉल 21. या षटकातील शेवटचा चेंडू. त्याचा सामना करतील ते संघाचे संघमालक शिवाजी हरणे. ज्याने आपल्या गोलंदाजीने भल्या फलंदाजांना जेरीस आणले होते ते शिवाजी हरणे. बघूया आता फलंदाजीमध्ये काय करामत करतात ते.
आणि पायावर जाऊन आपल्याला चेंडू त्यावर काही धाव घेता आला नाही. फलंदाजाला निर्धाव चेंडू 18 चेंडू 21 धावांची गरज आहे भगवान स्ट्रायकर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर महाराष्ट्र स्ट्रायकर्स या संघाची धाव संख्या झाली ती 1 गडी 32. त्यांनी आपला एक बहुमोल असा अष्टपैलू धडाकेबाज फलंदाज गमावलेला आहे. त्या बदल्यात त्यांनी 32 धावा केलेले आहेत 3 षटकांमध्ये. 18 चेंडू 21 धावांची गरज. आणि एक जाणीमाने ख्यातनाम बॉलर जे आपल्या फेरेशने भल्या भल्या फलंदाजांचा चष्मा उडवून देतात असे ते बॉलर भगवान गोरुले. बघूया आता काय करामत करतात ते. त्यांच्या ह्या षटकावरच संपूर्ण सामन्याचे चित्र अवलंबून आहे असे दिसतंय. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. त्यांचा हा पहिला चेंडू त्याचा सामना करतील ते शेवटी जावळे. आणि पहिला चेंडू लॉंगाच्या दिशेने टोळलेला चेंडू त्यावर 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेले ते फलंदाज. यानंतर आता स्ट्राईक वर गेलेला तो संघाचा संघमालक शिवाजी हारणे. स्लोअर वन आणि ढगात मारा गेला आणि हातात बसला येऊन ढगाला काय चिकटला नाही तो चेंडू आणि सरळ खाली आला आणि भगवान गोरेंच्या हातामध्ये विसवलेला आहे तो चेंडू. आणि गडी बाद होऊन परतत आहे त्या वेळेमध्ये. त्यानंतर उद्या समालोचनासाठी बहुतेक नवज्योत सिद्धू इथे येणार आहेत. त्यामुळे भरपूर रसिक प्रेक्षकांनी इथे हजेरी लावायचे ग्राउंडवरती. कदाचित रोहित हजेरे त्यांना नवज्योत सिद्धू मला वाटले आधी शिकले सोळा बॉल 20 त्याला किती आहे अजून तेच नाही एक आणि घ्यायचं. 16 चेंडू 20 धावांची गरज. नाही रे अतिशय रंगतदार असा सामना रसिक प्रेक्षकासाठी चालू आहे. 16 चेंडू 20 धावांची गरज आहे. आणि बाबाराव स्ट्रायकर्स या संघाचे 2 खांदे फलंदाज खेळाडूंमध्ये परतलेले आहेत. आणि आता बघूया दोस्ताचा कितपत सन्मान करतोय नवीन आलेला फलंदाज. आणि हा लेगच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न पण निर्धावाचा चेंडू त्यावर काही धाव घेता आला नाही. या षटकातील पुढचा चेंडू 15 चेंडू 20 धावांची गरज आहे. आणि जबरदस्त असा चेंडू त्यांना अनुभव आहे. आपला मित्र कुठलाच चेंडू चिकात घालू शकतो ते त्यामुळे ते जबरदस्त अशी गोलंदाजी करत आहेत भगवान गोरले. परत एकदा सुंदर असा चेंडू जबरदस्त अशी बॉलिंग करत आहेत आपल्या अनुभवाच्या जोरावर भगवान गोरले जे आपले एवढे मोठे पोल्ट्री फॉर्म सांभाळून दररोज प्रॅक्टिससाठी ते जातीनिशी हजर राहतात. त्याचाच लाभ देत आहे ते मैदान छत्रपती शिवाजी महाराज मैदान. परत एकदा सुंदर असा चेंडू
आणि ओव्हर समाप्त. 33 कोणी किती आणि त्यांनी एवढे जबरदस्त असे षटक टाकलेले आहे की त्यांनी एक विकेट काढून फक्त एक धाव दिलेले. अतिशय खतरनाक जबरदस्त असे षटक सामन्याला कलाटणी देणारे षटक टाकलेले भगवान गोडले यांनी. 12 चेंडूत 20 धावांची गरज आहे महाराष्ट्र स्ट्रायकर्स या संघाला. आणि ते काय करू शकते ते एनजे फाउंडेशन आणि भार्गव ब्लास्टर्सची बॅटच काहीतरी करामत करू शकेल या सामन्यात. किती ड्रिंक तिथं प्रेक्षक मधून वाटवलं जात आहे. कृपया अंपायरला विनंती आहे, अजून एक सामना आहे यानंतर, त्यामुळे जरास लवकरच सामना पार पडा. आम्हाला पण माहिती आहे चुरशीचा सामना आहे, पण चुरस ही फास्ट घ्या. थांबवून घेतला तर ती चुरस रंगतदार होणार नाही. त्यामुळे सर्वच खेळाडूंना एक नम्र विनंती आहे की त्यांनी सहकार्य करायचं आहे. जास्तीत जास्त एनर्जी घ्यायची आहे. पांडुरंग जाधव हार्बल लॅब यांच्याकडून फ्री मध्ये मिळेल. काल आज उद्या परवा पण मिळेल, असं काय विषय नाही. आणि खतरनाक असा झेल. जबरदस्त असा झेल घेतलेला आहे. रोहित गायकवाड घेतला कॅच. रोहित गायकवाड राजकुमार रोहित गायकवाड होय रे बाबा. रोहित गायकवाड अरे तेच होतं तिथे, नाही हो तेच होता. मी बघितलंच होता. कोण खेळाले ते परत एकदा कोणता फटका फटका त्यावर बघूया. शेर गेल्याचा प्रयत्न पण असफल. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले ते फलंदाज. तेवढेच जावळे यांनी जबरदस्त असा फटका मारलेला होता, पण थोडक्यात काही इंचाने त्यांचा षटकार हुकलेला आहे आणि सामन्याला कलाटणी मिळाले. परत एकदा सुंदर असा फटका आणि आधीच सांग तू गप बस की. कशाला सांग. गणेश तिवारी यांचं हे असं एक 9 बॉल दमदार षटक चालू आहे इथं. 9 चेंडूत 17 धावांची गरज. आणि अवधूत मोरे यांनी मारलेला फटका बघूया त्यावर किती धावा. आणि त्यावर 4 धावा. जबरदस्त अशी फलंदाजी करताना अवधूत मोरे. आणि आपल्या संघाला विजयी करायचे असेल तर त्यांच्या खांद्यावरची सर्व भिस्त पडलेले की आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर न्यायचं असेल तर अवधूत मोरे यांनाच काहीतरी करामत करून दाखवावं लागेल, कारण त्यांचे धडाडीचे फलंदाज पॅव्हलियन मध्ये परतलेले आहेत. या पुढचा चेंडू गणेश देवाळे यांचा. आठ चेंडू 13 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू
परत एकदा दिशेन गोलंदाजी वाईड चेंडू 8 चेंडू 12 धावांची गरज. अतिशय रंगतदार असा सामना सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आणि त्यांनी आपल्या परत एकदा ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू 1 बाउन्स. 7 चेंडू 12 धावांची गरज. या पुढचा चेंडू परत एकदा लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू. बघूया त्यावर फलंदाज किती धावा घेतात ते. आणि त्यावर झालेला आहे. सुंदर असा थ्रो मारलेला ते भगवान गोडले आणि तिसरी धाव घेतेवेळी अवधूत मोरे थोडेसे थकलेले होते, त्यामुळे त्यांना रन पूर्ण करता आले नाही आणि धावा 2 खेळाडूंमध्ये परतत आहे आणि 2 रन पूर्ण केलेले आहेत. अवधूत मोरे यांनी कदाचित डाय मारले असते तरी रन पूर्ण झाले असते. परफेक्ट आहे एकदम. अतिशय चुरशीचा असा हा सामना, हाय व्होल्टेज लढत म्हणावी लागेल. रिप्ले खतरनाक. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे भगवा रक्षक स्ट्रायकर्स या संघाला. हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि संघासाठी पहिले आणि संघासाठी 6वे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते ज्योतिबा खोर. नीलू ओके ओके. कोण आले ते त्याला आणि नवीन फलंदाज झालेला आहे तो खतरनाक असं क्षेत्ररक्षणामध्ये परफॉर्मन्स करणारा खेळाडू कुणाल शेळके. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतो ते. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. आणि हा सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू 5 चेंडू 10 धावांची गरज. परत एकदा सुंदर असा चेंडू आणि 4 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय आतापर्यंतची हाय व्होल्टेज लढत म्हणावी लागेल. 4 चेंडू 10 धावांची गरज. कारण हा सामना जिंकल्यानंतर जर तर क्वालिफाय होणार आहे ते संघ, त्यामुळे अतिशय हाय व्होल्टेज लढत ही. यानंतर एक जानेमाने फलंदाज अभित जावळे. बघूया अभित जावळे यांना कायम संघात घेत असतात ते शिवाजी हारणे. बघूया त्यांचे निवड सार्थ ठरवतात का ते. पुढचा चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने ठेवलेला चेंडू, त्यावर बघूया किती धावा घेतात फलंदाज. आणि 1 धाव घेण्याचे ठरलेले आहेत ते फलंदाज. 3 चेंडूत 9 धावांची गरज आहे. तीन चेंडूत 9 धावांची गरज. आणि
सुंदर असा चेंडू आता झालं की रे लावरा रे 2 चेंडूत 9 धावांची गरज लवकर टाक 2 चेंडूत 9 धावांची गरज आहे. अतिशय जबरदस्त अशी ही लढत आणि परत एकदा उत्तम फटका मारण्याच्या नादात हा निर्धाव चेंडू 1 चेंडू 9 धावांची गरज अशक्य प्राय असे आव्हान ज्यांना केली 1 नो बॉल असताना यातून वाचवू शकतो. बघूया काय होतं ते. आणि उत्तम असा मारलेला फटका उंच असा गेलेला चेंडू आणि त्या बघूया फलंदाज किती धावा येतात ते आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण रोहित गायकवाड यांच्याकडून आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले ते फलंदाज आणि हा सामना देव स्पोर्ट्सच्या संघाने 7 धावेने जिंकलेला आहे. 6 धावेने जिंकलेला आहे. यानंतर पुढचा सामना रॉयल मराठा आणि युवा दर्श हिटर्स बॅटलाईन मध्ये खेळत नसेल तर लवकर उतरायचा. बेंच कोण रे मॅन ऑफ द तू हे वायरीत कशाला जायला जा ना तिकडून कशाला डोकं फिरवला बाबा मॅच आणि आताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला ते भगवान गोरले. त्यांनी ते माहिती संपर्क साधून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. भगवान गोरले यांनी